यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील जांभोरा येथे भूमी अभिलेख कार्यालयाने चुकीच्या पद्धतीने मोजणी केल्याने गावातील नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। दारव्हा तालुक्यातील जांभोरा या ठिकाणी दारव्हा भूमी अभिलेख कार्यालयाने दोनदा मोजणी केली, मात्र मोजणी दरम्यान 13 नागरिकांचे जेसीबी मशीनद्वारे घरं पाडण्यात आली, तर काही नागरिकांच्या शेतीचंही मोठं नुकसान करण्यात आलं। जांभोरा येथील नागरिकांनी वेळोवेळी पोलीस तक्रार देखील केली, भूमी अभिलेख कार्यालयात देखील पत्र दिले, मात्र न्याय मिळत नसल्याने अखेर जांभोरा येथील नागरिकांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत चुकीच्या पद्धतीने झालेली मोजणी त्वरित रद्द करा, नियमानुसार आम्हाला मोजणी करून द्या आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्या अशी मागणी करत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी जांभोरा गावातील अनेक नागरिक उपस्थित होते। केशव जयराम राऊत माझं नाव आहे। राहणार जांभोरा तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ। भूमिलेख विभागानं दारव्याच्या गायनर साहेबांना अधिकारी असताना मोजणी करून घेतली, पण ते चुकीच्या पद्धतीचे असल्यामुळं त्यांनी माझ्या घराचे 13 लोकांचे घरं त्या जेसीबी मशीननं काढून टाकले। पोलीसमध्ये तक्रारी केल्या, भूमी अभिलेखमध्ये तक्रारी केल्या, जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रारी केल्या। त्याच्यानंतर त्या गट सर्वे नंबर 1च्या खुणा मोजल्या, त्या शेताला खुणाच नाही। त्याच्यानंतर दुसऱ्यांदा त्यांची मोजणी त्या अधिकाऱ्यांनी पुन्हा केली, त्याच पद्धतीचं त्यांनी गाव मोजूनच टाकलं। यावेळेला घर मोजण्याचं शेती मोजण्याचं डिपार्टमेंट गावात मोजायला लागले आणि गाव मोजून त्यांनी या भूमी अभिलेख अधिकाऱ्याकडे आलो तर त्याला तो विषय समजत नाही। मला असे अज्ञान अधिकारी इथं बसून कॉप्या करून पास झालेले अधिकारी असल्यामुळं हे आमचे प्रलंबित न्याय हा काही याच्यात लागायला तयार नाही। आता मागणी अशी आहे की गट नंबर 1 हा त्यांना भेटला पाहिजे, आमची जागा आम्हाला भेटली पाहिजे। ही आमची न्याय मागणी आहे। पण त्या न्याय मागणीसाठी त्या लोकांना वरिष्ठ म्हणजे पदाधिकारी यांनी धारेवर धरलं आणि ते आमच्या बाजूला न्याय होऊ देत नाही, ही माझी मागणी आहे। प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24 यवतमाळ।